हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर बाजारातून भाज्या आणलेल्या होत्या तर तेच मी निवडून ठेवत होते, कारण की पालेभाज्या ज्या असतात तर त्या निवडल्याशिवाय मला काही फ्रीजमध्ये ठेवू वाटत नाहीत, कारण की बाहेर ठेवल्या की लगेच त्या सुकून जातात. त्यामुळं मी अगोदर त्या निवडून स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवते. तर इथं मी निवडत होते चुका, कारण की चुक्याचा आज ठेचा बनवायचा होता. तर ही जी हरळी आहे तर ही बागेतून आणली होती तोडून. तर त्यामुळं म्हणलं की वरी गच्चीवर एका बकेटामध्ये लावावी, कारण की श्रावण महिना म्हणलं की आपल्याला हराळी आगरडा हे लागतोच. तर गच्चीवर मी आगरडा ती लावलेला आहे बकेटामध्ये, पण हराळी काही लावली नव्हती. तर त्यामुळे म्हणलं की ही तोडून आणलेली आहेच हराळी, तर ही म्हणजे मला जेवढी लागते तेवढी मी काढून घेतली आणि बाकीची जी आहे एका बकेटामध्ये लावली. आणि हराळीचं असं असतं की थोडीसुद्धा लावली की ती खूप जास्त येते. जे जे झाडं देवासाठी लागतात म्हणजे शमीपत्र, बेलाचं आणि आगरडासुद्धा मी लावलेला आहे. तर ह्या दिवसामध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये बेलाचं झाड आणि शमीपत्राचं झाडही खूप छान आलेलं आहे. आणि तर 2 दिवस झालं मी यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ अपलोड केला नाही. त्याचं कारण म्हणजे काल पाहुणे आले होते आणि परवाला मी म्हणजे एडिटिंग झाली नव्हती व्हिडिओची, तर त्यामुळं काही मी व्हिडिओ अपलोड केला नाही. तर बघा त्यानंतर मग रियाची अशी कारनामे सुरू आहेत, म्हणजे तिला धरून उभं राहायचं असतं, नंतर चालायचं असतं आणि हे जे ड्रॉवर आहे कपाटाचं तर त्याला उघडून तिला झोका खेळायचा असतो आणि त्याच्यात काय काय ठेवले काय काय नाही हे बघायचं असतं. तर बघा तिचं त्याचाच हे प्रयत्न सुरू आहे तिचा. आणि एवढी बडबड करायला लागली, म्हणजे सारखं बाबा, दादा, मामा असं काही बोलत राहते. आणि त्यानंतर मग हाय फाय म्हणलं की एवढं भारी देते आणि तिला पण आनंद होतो हाय फाय द्यायला. आणि त्यानंतर मग लगेच मी शेंगदाणे भाजून घेतले. एकदाच शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवला फ्रीजमध्ये तर काही ताण राहत नाही. तर असं होतं आजचा मिनी ब्लॉग. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून.